नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल। तर खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती कुठलाच व्हिडिओ नाही आला, कारण मी गावी गेल्यामुळे मला रेसिपी बनवायला वेळ नाही मिळाला। तर आज आपण संडे स्पेशल चिकन कढाई बनवणार आहोत, म्हणजे चिकनची थाळी बनवणार आहोत। इथे एकदम सिंपल थाळी। तर चला तर मग जास्त वेळ न लावता आपण आपल्या रेसिपीला इथे सुरुवात करणार आहोत। तर इथे मी घेतलेले आहे अर्धा किलो चिकन। त्यानंतर आपण नॉर्मली चिकनची भाजी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करतं। कोणी बॉईल करतं, कोणी डायरेक्ट मसाल्यामध्ये शिजायला घालतं, अशा पद्धतीने। तर आज आपण तसं न करता सुरुवातीला आपण चिकन जसं बिर्याणीसाठी मॅरिनेट करतो तर सेम तशाच पद्धतीने इथे करणार आहोत। तर इथे मी चिकनमध्ये घेतलेलं आहे, इथे आपल्याला 1 चमचा मीठ चवीनुसार ॲड करायचं आहे। त्यानंतर 1 चमचा तिखट पावडर, जी की आपली चटणी असते। त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा चिकन मसाला आणि 1 छोटी वाटी मी ते दही घेतलेलं आहे। दह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। जर दही नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबू पण पिळू शकता, दही ऑप्शनल आहे। तर छान असं मसाला लावून घ्यायचा आहे आणि तो मिक्स करायचा आहे। बघू शकता इथे मी पूर्ण मसाले ह्याच्यात मिक्स केलेले आहेत। आणि चिकनला आपल्याला जास्त मॅरिनेट करायची आवश्यकता नाही आहे, आपण चिकन एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करू शकतो। आणि छान असं वरून मी कोथिंबीर पण मिक्स केलेली आहे। आणि इथे मी लसूण आणि जे अद्रक आहे ते आपण नंतर यूज करणार आहोत। त्यात आपण इथे थोड्या वेळासाठी चिकन मॅरिनेट व्हायला ठेवूयात। त्यानंतर आपण जो काळा मसाला बनवणार आहोत चिकनसाठी ते मी तुम्हाला इथे दाखवते। तर काळ्या मसाल्यासाठी मी इथे घेतलेला आहे, 1 कांदा घेतलेला आहे, 1 टोमॅटो आहे, त्यानंतर 1 लसणाचे पण कांदा घेतलेला आहे छोटासा, त्यानंतर अद्रक आहे आणि खोबरं आहे, खोबऱ्याची अर्धी वाटी घेतलेली आहे आणि कोथिंबीर। तर आपल्याला खोबरं काय करायचं आहे, छान असं कट करून घ्यायचं आहे। तर जनरली आपण जो मसाला बनवतो चिकनसाठी मटनसाठी तर सेम तशाच पद्धतीने हाही मसाला आपण बनवणार आहोत। तर इथे आपलं खोबरं कट करून झालेलं आहे, कांदा आपल्याला उभा कट करून घ्यायचा आहे। आणि हे जेवढे मसाले आपण हा जेवढा मसाला आहे हा सगळा आपण भाजून घेणार आहोत। छान असा कच्चा मसाला न यूज करता आपण हा भाजणार आहोत पॅनमध्ये। तर इथे आपला कांदाही कट करून होत आलेला आहे। आणि याच्यामध्ये तुम्ही टोमॅटोमुळे काय होतं की आपण जे भाजीचा तिखटपणा असतो तो थोडा कमी होतो, त्यामुळे इथे मी टोमॅटोचा पण यूज केलेला आहे। इथे अद्रक घेतलेला आहे, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि आपल्या इथे लसूण घ्यायचं आहे। तर हे जे मसाले आहेत आपल्याला सगळे पॅनमध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। तर या मसाल्यामुळे काय होतं की चिकनची भाजी खरंच खूप छान लागते। तर अशा पद्धतीने तुम्ही मसाला बनवू शकता सिंपल पद्धतीने। तर आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि ह्या पॅनमध्ये आता आपल्याला हे मसाले चांगले ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर पॅनमध्ये थोडंसं तेल घाला आणि त्या तेलामध्ये खोबरं, कांदा, लसूण, अद्रक छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये टोमॅटो नाही घालायचं, कारण काय होतं टोमॅटोला पाणी सुटतं आणि पूर्ण मसाला ओला होतो। तर पहिल्यांदा हा सुका मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्ही पॅनमध्ये टोमॅटो भाजू शकता। आता हे मसाले काही लोक डायरेक्ट गॅसवरती कांदा टोमॅटो भाजून घेतात, तर तशा पद्धतीने घेऊ शकता, किंवा तुम्ही डायरेक्ट छान असं बारीक त्याला कट करून पॅनमध्ये फ्राय करून घेऊ शकता। तर खूप छान असं मसाला भाजल्यामुळे भाजीची चव ही खूप छान लागते। तर इथं आपला मसाला जो आहे भाजून झालेला आहे। त्यानंतर आता आपण याच्यामध्ये याच पॅनमध्ये टोमॅटो मिक्स करून भाजून घ्यायचा आहे। आता इथे मी दह्याचा पण यूज केलेला आहे आणि टोमॅटोचा पण, त्यामुळे काय होतं भाजी छान असं आंबूस पण लागते। आणि तुम्हाला स्पायसी हवी असेल तर तुम्ही स्पायसी बनवू शकता। आणि पण टोमॅटो आणि दह्यामुळे काय होतं की तो त्याचा स्पायसीपणा थोडा कमी होतो आणि छान असं भाजी आपली छान एकदम कलरलाही खूप छान होते। इथे आपले सगळे मसाले भाजून झालेले आहेत, बघू शकता। आता थंड झाल्यानंतर याला मिक्सरला बारीक करून घेऊयात आपण। थंड झाल्यावरच याला मिक्सरला छान असं बारीक करून घ्या। तर आपण मिक्सरला लावून घेऊयात हा मसाला, छान असं वाटून घ्यायचा आहे। बघू शकता मसाला छान असा बारीक झालेला आहे आपला। तर इथे मी ठेवलेली आहे 1 कढई। आता कढईमध्ये आपण तेल घालून घेऊयात।
साधारण आता हे अर्धा किलो चिकन आहे, तर ही जी भाजी आहे 4 लोकांसाठी मी बनवत आहे। त्याच्यामध्ये मी 3 पळ्या तेल घेतलेलं आहे। त्याचबरोबर गरम मसाले जे आहेत ते मी अख्खे यूज करते। याच्या आधी मी 1 चमचा चिकनमध्ये गरम मसाला पावडर मिक्स केलेली आहे। तर इथे मी घेतलेला आहे दालचिनी, लवंग घेतलेले आहेत 3 ते 4, 2 वेलची घेतलेल्या आहेत, 1 फूल घेतलेला आहे, त्यानंतर मिरी घेतलेली आहे आणि तेजपत्ता। आता हे आपल्या तेलामध्ये छान असं फ्राय करायचं आहे। याच्यामुळे काय होतं, आपली भाजीला खूप छान असं सुवास येतो। त्यानंतर आपल्या भाजीला छान अशी तरी येण्यासाठी जो आपण काळा मसाला आहे किंवा जे तिखट आहे आपलं, ते आपल्या तेलात टाकायचं आहे। आणि तेल जास्त गरम नको आहे, नाहीतर काय होईल, पूर्ण मसाला करपून जाईल। तर तेलात पहिलं काळा मसाला मिक्स करा, जे आपलं तिखट आहे ते, आणि त्यानंतर मग आपण जे वाटण बनवलेलं आहे चिकनसाठी ते वाटण त्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं, जेणेकरून आपल्या भाजीला खूप छान अशी तरी येईल। जर तुम्ही डायरेक्ट वाटण तेलात घातलं आणि मग वरून मसाला टाकला तर त्याला छान अशी तरी येत नाही। त्यानंतर इथे मी 1 चमचा तरी पावडर ही यूज केलेली आहे, बघू शकता। आणि इथे घेतलेला आहे थोडासा चिकन मसाला, 1 चमचा चिकन मसाला। आता हा मसाला छान असं परतून घ्यायचा आहे पूर्ण तेल सुटेपर्यंत। ऑलरेडी आपण हे सगळे मसाले भाजून घेतलेले आहेत, तरीसुद्धा इथे छान मसाला भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला चिकन जे आहे, चिकनची भाजी खूप छान अशी होईल। बघू शकता मसाल्याने पूर्ण साईडने तेल सोडलेलं आहे। तर आता याच मसाल्यामध्ये आपण जे चिकन ठेवलं होतं मॅरिनेट करायला ते मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता जेव्हा आपण कढई मसाल्यामध्ये चिकन मिक्स करणार आहोत त्यावेळेस गॅस स्लो करा, कारण आपण चिकनमध्ये ऑलरेडी दही मिक्स केलेलं होतं, तर मग ते दही फाटायला नको, त्याच्यामुळे गॅस स्लो करायचा आणि मग ते मसाल्यामध्ये आपलं चिकन मिक्स करायचं। तर पहिल्यांदा आपल्याला त्याला छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून एकदम फ्राय होऊन द्यायचं आहे आणि मग वरून आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे। तर याच्यामध्ये जे मसाल्याचं पाणी आहे मिक्सरचं तेच मी ॲड केलेलं आहे, बघू शकता। आणि पाणी आपल्याला एकदम ॲड नाही करायचं आहे। आता तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे, की तुम्हाला घट्ट हवे किंवा पातळ हवे, त्या हिशोबाने तुम्ही पाणी मिक्स करू शकता। तर थोडं थोडं करून पाणी मिक्स करा आणि त्यातल्या त्यात जर पाणी गरम करून घेतलेलं असेल तर खूप चांगलं राहील, कारण गरम पाण्याने छान असं भाजीला चव येते। तर गरम पाणी तुम्ही मिक्स करू शकता, एकदम पाणी मिक्स नका करू, जशी भाजी शिजेल तसं तसं पाणी मिक्स करू शकता। बघू शकता आपल्या भाजीला खूप छान अशी तरी आलेली आहे आणि खूप छान असं भाजी इथे आपली जी आहे उकळत आहे, बघू शकता। तर खायलाही खूप छान चविष्ट अशी भाजी लागते। तर याच्यामध्ये मला घट्ट वाटत होतं, त्यामुळे मी परत वरून ह्याच्यात पाणी मिक्स केलेलं आहे। आणि मिठाचं प्रमाण जे आहे, आपण जेव्हा सुरुवातीला चिकनला मीठ लावून घेतो तर त्यावेळेस तुम्ही जास्त मीठ घेतलं असेल तर नंतर तुम्ही स्वतः चेक करून मगच मीठ ॲड करा, नाहीतर काय होईल, भाजी खारट होईल। जर तुम्हाला आवश्यकता असेल तरच तुम्ही टाका त्याच्यामध्ये, कारण आपण पाणी मिक्स करणार आहोत, तर तुम्ही मग वरून थोडंसं मीठ घालू शकता, टेस्ट करूनच मीठ घाला। बघू शकता खूप छान अशी आपली इथे चिकनची रेसिपी जी आहे रेडी झालेली आहे, खूप छान अशी कढई चिकन। त्यानंतर इथे मी भाकरी केलेल्या आहेत, तर इथे आपण ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत, बघू शकता। तर तुम्ही चिकनसोबत बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी खूप छान लागते, दोघांपैकी कुठलीही बनवू शकता। तर खूप छान असं चिकनच्या भाजीसोबत, मटणाच्या भाजीसोबत भाकरी खूप छान लागते। तर इथे आपली भाकरी पण होत आलेली आहे। तर आज जे आहे आपण आज चिकन कढई केलेली आहे, खूप सिंपल रेसिपी, तुम्ही जसे की पाहिलं आहे, खूप छान असं चिकनची भाजी बनते। हे मसाले यूज करून तुम्ही छान असं बनवू शकता। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज। त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा। तुम्हाला अशा छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। तर आता आपण इथे आपली चिकन थाळी जी आहे तयार करून घेऊयात। बघू शकता भाकरी पण खूप छान आणि एकदम स्मूथ अशा झालेल्या आहेत। त्यानंतर इथे आपण बनवलेले आहे मस्त असं चिकन कढाई, बघू शकता चिकनची भाजी आणि त्या रस्स्याची कन्सिस्टन्सी कशी आहे, खूप छान एकदम तरीदार रस्सा आपला इथे तयार झालेला आहे।
म्हणजे रेस्टॉरंटमध्ये पण मिळत नाही असं आपण आज इथे घरी बनवलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण इथे राईस केलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आज आपली इथे संडे स्पेशल चिकन थाळी रेडी झालेली आहे. तर खूप छान अशी चिकनची भाजी त्याचबरोबर भाकरी खरंच खूप छान लागते खायला. बघू शकता खूप छान अशी रस्सा भाजी झालेली आहे. कलर बघू शकता. थँक्यू गाईज.